नमस्कार. शुभ एस्ट्रोमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहूया 7 मूल्यांक असणारा डिसेंबर महिना हा कसा जाणार आहे. ज्या पण व्यक्तींची जन्मतारीख 7 तारीख तसेच 16 तारीख आणि 25 तारीख या तारखेनं ज्या व्यक्ती जन्मलेल्या असतात त्यांचा मूल्यांक 7 असतो. 7 मूल्यांकाचा प्रमुख ग्रह हा केतू असतो. या व्यक्तींना म्हणतात की ज्या गोष्टी अशा दिसतात ज्या बाकीच्या कोणाला दिसतच नाही. केतू ग्रहाला डोकं नसतं, त्यामुळे केतू ग्रह अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी पाहू शकतो. अशा गोष्टी ज्या म्हणतात ना की उघड्या डोळ्याने बाकीच्या सगळ्यांना ज्या दिसतात त्या दिसत नाहीत, त्यांना त्या व्यक्तीच्या पलीकडचं किंवा त्या गोष्टीच्या पलीकडचं दिसतं, अशी त्यांना दैवी दृष्टी निसर्गाने प्रदान केलेली असते. तर आता आपण पाहूया 7 मूल्यांक असणाऱ्यांना हा डिसेंबर महिन्यामध्ये थोडक्यात हा कसा जाणार आहे. तर टॉवरचा कार्ड आलेला आहे. 7 नंबरचाच ॲक्च्युली कार्ड आलेला आहे. तर याच्यामध्ये ओव्हरऑल सिच्युएशन अशी दिसून येते की तुमच्या या महिन्यामध्ये जर समजा कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स डिस्प्यूट्स वगैरे जाणवतात आहेत. कदाचित ब्रेकअपसुद्धा होण्याचे जास्त संकेत आहे. कारण कसं आहे की ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये याच्यामध्ये की सगळेजण दोष हे त्या लेडीजलाच देणार आहेत, जिची काही चूक नाही. आणि मुलाला असं वाटतं की मी आता गिवअप केलेलं आहे, मला असं वाटते की आता इथून पुढे काही रिलेशनशिपमध्ये काय होऊ शकत नाही. सो त्यांनीसुद्धा गिवअप केलेलं आहे. जर काही तुमच्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते अजून वाढण्याची शक्यता आहे. आणि नेम फेम किंवा तुमच्या मानसन्मानामध्ये ह्या महिन्यामध्ये कमतरता येऊ शकते, तर त्याची थोडी काळजी घ्या तुम्ही. केतूचं कार्ड आलेलं आहे, काळजी घेण्याचं कार्ड आहे, हे काळजी करण्याचं देखील कार्ड आहे ॲक्च्युली. कारण पहिल्यांदाच आपल्याला कार्डमध्ये एवढी नेगेटिव्हिटी दिसून येते. जर ब्लॅक मॅजिकसाठी जर तुम्ही कोणी विचारत असाल तर ब्लॅक मॅजिकसाठी हे येसचं कार्ड आलेलं आहे. आणि जर कुठलं रिलेशनशिप किंवा काही गोष्टी जर तुम्ही ब्रेक करत असाल किंवा मध्ये जर तुम्ही स्टॉप घेण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुम्ही देखील ते करू शकता. तर ही नेगेटिव्ह एनर्जी या महिन्यात तुमची दाखवलेली आहे. आता आपण पाहूया की तुमच्या रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम्स येणार आहे. तर आता आपण पाहूया 7 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम्स येणार आहेत ते. तर रिलेशनशिपमध्ये ॲक्च्युली त्यांचा कार्ड आलेला आहे, बघू शकता तुम्ही. 7 नंबरचा कार्ड आला आहे. अगेन 7ची एनर्जी आहे. 7 नंबरवाल्यांची ही ताकद किंवा ही एक एनर्जीच अशी असते की 7 नंबर हा तुम्हाला कंटिन्यू नाही तर सारखा दिसत असेल तर तो तुम्हाला एक दाखवण्याचा संकेत असतो की ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये काहीतरी आध्यात्मिकतेची गरज आहे. तुम्हाला जास्तीत जास्त करून नामस्मरण किंवा आध्यात्मिकतेकडे तुम्ही वळलं पाहिजे, हा तुमचा निसर्गाकडून असणारा तुम्हाला संदेश असतो. तर यामध्ये रिलेशनशिपमध्ये हेच दाखवते. मगाशी तुम्ही बघितलं की आपल्याला टॉवरचं कार्ड आलेलं होतं, ज्याच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम दाखवत होता. तर प्रॉब्लेम का दाखवतो, कारण एखादी व्यक्ती आहे तुमच्या दोघांमधली जी फक्त आणि फक्त सगळ्यांवर फोकस करते. कदाचित तुमच्या दोन्ही पार्टनरमध्ये कुठली एखादी व्यक्ती असेल की जी सगळ्या गोष्टी, तिला पैसा पण पाहिजे, तिला फॅमिली पण पाहिजे, तिला घर पण पाहिजे, तिला फॅमिली फ्रेंड्स पण पाहिजे, सगळ्या गोष्टी एकदम पाहिजेत. पण दुसरी जी व्यक्ती आहे तिला ह्या सगळ्या गोष्टी नको, समोरचा आपला फक्त पार्टनर हवा आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतो. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं रिलेशनशिपमध्ये की तुम्ही एकाच गोष्टीवर पहिल्यांदा फोकस करा. तुमचे पार्टनर असेल किंवा तुम्ही, जर तुम्हाला जी गोष्ट हवी असेल, जर तुम्हाला पैसा हवा असेल, तुम्हाला जॉब हवा असेल, तुम्हाला लाईफमध्ये अजून काही, जर तुम्ही नवीन काही स्टार्ट करणार असाल किंवा प्रॉपर्टी करणार असाल, घर बघणार असाल तुम्ही, किंवा जर समजा एका ठिकाणी दुसरीकडे तुम्ही शिफ्ट होणार असाल वगैरे, किंवा जॉबमध्ये जर समजा तुम्ही चेंजेस वगैरे करणार असाल, तर तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या एकदम करू नका. स्टेप बाय स्टेप एकावर तुम्ही पहिल्यांदा फोकस करा की जेणेकरून तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या फॅमिली लाईफमध्ये काही इश्यू होणार नाही. 7 नंबरचा कार्ड आलेला आहे. दुसरी गोष्ट की ओव्हरऑल की भेटताना सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे, पण तुम्हाला सगळं एकदम खाता नाही येणार आहे. तर त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमच्या फॅमिली लाईफमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच वेळेला नाही भेटणार आहेत. तुम्ही एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा, तरच तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी भेटू शकतील. तर आता आपण पाहूया की 7 मूल्यांकवाल्यांना करिअर कसं जाणार आहे. एस ऑफ सॉर्डचं कार्ड आलेलं आहे. एस ऑफ सॉर्डमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या महिन्यामध्ये जर समजा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या नोकरीमध्ये जर काही चेंजेस करणार असाल तर तुम्ही करू शकता. चांगली संधी तुम्हाला भेटत आहे. नवीन जॉब जर कोणी ऑफर केला तुम्ही ॲक्सेप्ट करा, चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की
नोकरीच्या बाबतीमध्ये तुम्हाला नोकरीच्या बाबतीमध्ये किंवा नोकरीमध्ये काही नवीन संधीसुद्धा येऊ शकते. बिझनेसच्या बाबतीमध्ये तुम्ही नवीन बिझनेससुद्धा किंवा साईड बाय साईड बिझनेससुद्धा स्टार्टअप करू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता की आपले 2 कार्ड त्याच्यावरती आलेले होते. तो सांगायचा हाच मुद्दा आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र भेटणार आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप एखाद्या गोष्टीवरती जावं लागणार आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा करिअरकडे बघायचं असेल तर तुम्ही करिअरच्या दृष्टीने पहा. करिअर तुमचं स्टेबल राहिलं तर तुम्हाला फॅमिली पण चांगली भेटेल वगैरे. तुमची लग्न म्हणा किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर समजा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही एकदम घेतल्या तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडून हात पूर्ण सोडून द्यावे लागतील. सो मला तेवढंच म्हणायचं की करिअरच्या बाबतीमध्ये तुमचं हे कार्ड तर चांगल्या प्रकारे आलेलं आहे. पॉझिटिव्ह एनर्जीचं कार्ड आहे. करिअरमध्ये काही चुका होऊन देऊ नका. ओव्हर थिंकिंग वगैरे काही जास्त करू नका. ओव्हर कॉन्फिडन्स पण होऊ नका. कॉन्फिडंटपणे आपली स्वतःची कामं करा आणि पुढे जावं. तर आता आपण पाहूया हेल्थसाठी कोणतं कार्ड आलेलं आहे. हेल्थसाठी कार्ड आलेलं आहे 6 नंबरचं कार्ड, द लवर्स कार्ड. या कार्डमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर समजा स्पेशली महिलांसाठी, महिला जर समजा तुम्ही जर कुठल्या प्रेग्नन्सीसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्हाला गुड न्यूज या महिन्यातसुद्धा भेटू शकते किंवा तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये काही सुधारणा देखील होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं की जेंट्सबद्दल सांगायचं म्हटलं की त्यांनासुद्धा हेल्थमध्ये ह्या टायमामध्ये गुड न्यूजसुद्धा भेटू शकते. त्यांच्या हेल्थमध्ये काही इश्यू असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते त्यांचे सॉल्व्ह होऊ शकतात. त्यांना चांगला उपचार भेटू शकतो. आणि दुसरी गोष्ट की जे काही तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये जे काही आकर्षण आहे, जे काही प्रेम आहे ते तसंच तुम्ही टिकून राहा तुमच्या फॅमिलीमध्ये. कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे कसं होणार आहे की तुमची हेल्थ आहे ती खूप चांगल्या पद्धतीची राहणार आहे. जसं पहिल्या कार्डमध्ये जसं तुम्ही बघितलं रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आलेला, दुसऱ्या कार्डमध्ये बघितलेलं की तुमचा फोकस तुम्हाला एका ठिकाणीच ठेवायचा, तिसऱ्या कार्डमध्ये तुम्ही बघितलं की तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला एखादा चांगला डिसिजन घेणार आहे. जर करिअरच्या बाबतीमध्ये जर तुमचा चांगला डिसिजन झाला तर तुमच्या फॅमिली लाईफ पण चांगली होईल. तुमची फॅमिली लाईफ चांगली झाली की तुमची हेल्थ पण चांगली राहील. तर समजा तुम्ही कुठला प्रश्न विचारत असाल तुमच्या हेल्थच्या बाबतीमध्ये तर हे यसचं कार्ड आलेलं आहे. त्याच्यासाठी पॉझिटिव्ह कार्ड आहे. 6 नंबरचा कार्ड आहे. चांगल्या गोष्टी घडू शकतात या महिन्यामध्ये. तर हेल्थ तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारची साथ तुम्हाला देणार आहे. तर आता आपण पाहूया ओव्हरऑल 7 मूल्यांकवाल्यांना ॲडवाईस काय आहे. तर ॲडवाईससाठी कार्ड आलेलं आहे हेरोपेंट. पॉझिटिव्ह कार्ड आलेलं आहे. 5 नंबरचा कार्ड आलेला आहे. तर या कार्डमधून सुद्धा हेच तुम्हाला दाखवतं, तुम्ही कुठलीही गोष्ट करताना जर रिलेशनशिपमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तुमच्या फॅमिली लाईफमध्ये प्रॉब्लेम असतील, जर समजा तुमच्या बिझनेस पार्टनरमध्ये किंवा तुमच्या कलिग्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं की ही गोष्ट तुम्ही तिसऱ्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार किंवा दोघांच्यामध्येही सुलह करण्यामध्येच तुमचं शहाणपण दिसून येईल. कारण जर समजा तुम्ही कोणाकडे मदत मागितली नाही तर ते प्रकरण असेल किंवा त्या गोष्टी असेल तुमच्या हाताबाहेर जाऊ शकतात वगैरे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, करिअरच्या बाबतीमध्ये आणि हेल्थच्या बाबतीमध्ये तुम्हाला गायडन्स नक्कीच घ्यावा लागणार आहे. ते तुमच्यासाठी योग्य असेल. तुम्ही बघू शकता की तुमच्या हेल्थवरतून नंतर तुम्हाला त्या हेरोपॅन्ट कार्डवरती सुद्धा आलेलं आहे. ह्या व्यक्तीच्या ज्या स्कार्फवरती तुम्ही चिन्ह बघताय हॉस्पिटलच्या जसं चिन्ह असतं तशा प्रकारे. सो ओव्हरऑल जर तुम्हाला की हेल्थच्या बाबतीमध्ये कोणाचा सल्ला घ्यायचा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता आणि तो तुम्ही घेतलाच पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या लाईफ अजून इझी राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे तुम्ही तर नेगेटिव्ह अजिबात होऊ नका. नेगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करा, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला जे वाटतं मनापासून ते तुम्ही करा. ओव्हर थिंकिंग जास्त करू नका. आध्यात्मिकतेचा जास्त विचार करा, नामस्मरण करा, जप करा. तुम्ही एक ऑनेस्ट पर्सन आहात, तुम्ही फेथफुल आहात. आणि दुसरी गोष्ट तुम्ही रिलेशनशिपमध्ये 100% देण्याचा प्रयत्न करता. पण प्रॉब्लेम काय आहे 7 मूल्यांकवाल्यांचा की त्यांना रिलेशनशिपमध्ये नेहमी प्रॉब्लेमच भेटत असतो आणि समोरचा पार्टनर त्यांना समजून घेत नाही. त्यांना 7 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना प्रेमामध्ये धोके जास्त भेटतात. सो द हेरोपॅन्ट जे कार्ड आलेलं आहे त्याच्यामध्ये एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही जर समजा टीचर असाल, वकील असाल, डॉक्टर असाल तर यांच्यासाठी सुद्धा हा महिना खूप चांगला जाणार आहे. काउन्सलर असाल त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना खूप चांगला जाणार आहे. लोक तुमच्याकडे खूप ॲडवाईस मागायला येतील. तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना ॲडवाईस देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं की जर समजा तुमच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही बुच्ची रेमेडी करा वगैरे. बुच्ची रेमेडी करण्यासाठी तुम्ही बुधवारी हिरवे मूगसुद्धा गरजू व्यक्तींना
दान करू शकता. तर ओव्हरऑल बघायला गेलं हे 7 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना डिसेंबर महिना आपण कसा जाणार आहे ते बघितलं. उद्याच्या भागात आपण पाहूया 8 मूल्यांक असणाऱ्या व्यक्तींना डिसेंबर महिना हा कसा जाईल. तोपर्यंत पाहत राहा शुभ एस्ट्रो. धन्यवाद.